फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत होती दुपारी. मी स्कूलमधून आली. स्कूलमधून आल्यानंतर जेवण केलं, हे फ्रूट कस्टर्ड खाल्लं आणि दुपारी मी रिदूला ऑरेंज भरवत होते. त्याची रिॲक्शन काहीतरी वेगळेच होते. त्यानंतर संध्याकाळी मम्मी अक्षयला घेऊन येताना मार्केटमधून चिवडा आणलेला, तो चिवडा मी खात होते. त्यानंतर मम्मीने चहा ठेवला आणि मम्मी मार्केटमधून हे पाव आणि थोडा भाजीपालाही घेऊन आलेली, कारण आज संध्याकाळी आमच्या इथे होता पावभाजीचा बेत. तर त्यानंतर मी मम्मीला थोडंसं भाजीपाला ठेव लागण्यासाठी मदत केलं. त्यानंतर संध्याकाळी मी दिवा लावला, ते दिव्यात तेल टाकलं, दिवा लावला आणि तो देवासमोर ठेवला आणि हरिपाठ घेतला. माझा हरिपाठ घेईपर्यंत रिदू इथे झोळीत खेळतच होता. त्यानंतर मम्मीने हा सर्व भाजीपाला कट करून घेतला होता. नंतर मम्मीने गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि एक एक करून सर्व भाजीपाला टाकून त्याला परतवून घेतलं. त्या सगळ्यात पहिले मम्मीने कांदा टाकलेला, मग टोमॅटो, मग शिमला मिरची, त्यानंतर गाजर आणि सर्वात लास्टला बटाटे घातलेले. मम्मीने हे सर्व भाजी परतून घेतलेली. आता इथे मी आमच्या आवडीच्या भाज्या टाकलेले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकतात. त्यानंतर मम्मीने ह्याला थोड्या वेळ परतून घेतलं. नंतर मम्मीने चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर हा कॅचचा पावभाजी मसाला टाकला. भाजी शिजताना जर थोडासा पावभाजी मसाला टाकला तर पावभाजीची खूप छान टेस्ट येते. नंतर मम्मीने मीठ आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर कुकरमध्ये मम्मीने 1 ग्लास पाणी टाकलं आणि झाकण लावून त्याला 4 शिट्ट्या करून घेतल्यात. आता भाजी तर शिजली होती. इथून पुढची ड्युटी तर माझी होती, कारण रिदू खूप रडत होता. त्यासाठी मी गॅसवरती एक कढाई ठेवली. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेलमध्ये थोडेसे जिरे तडतडून दिले. त्यानंतर कांदा परतण्यासाठी टाकला. कांदा परतल्यानंतर ही हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट दळून घेतलेली ती टाकली. त्यानंतर जगभरातले सगळे मसाले त्यामध्ये टाकून दिले. त्यासाठी मी सगळ्यात पहिले टाकले काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी हळद टाकली, मग थोडेसे धणे पावडर टाकले. त्यानंतर मी टाकला सर्वात मेन म्हणजे तो पावभाजी मसाला. पावभाजी मसाला तर एकदम भरभरून टाकायचा आहे, कारण पावभाजी मसाल्यानेच त्या पावभाजीची खरी टेस्ट येते. त्यानंतर हे जे भाजीपाला होता त्याला स्मॅश करून घेतलेला, तो त्याच्यामध्ये टाकून दिला कढाईमध्ये आणि थोडा वेळ शिजून दिलं. तोपर्यंत पप्पाही ड्युटीवरून आलेले. पप्पाने येताना हा केक आणलेला, जो मला खूप आवडतो. त्यानंतर मम्मीने सॅलेडही कट करून घेतला. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि हे सर्व पाव भाजून घेतले. नंतर आम्ही हे जेवण करून घेतलं आणि पावभाजीसोबत आजचा आमचा दिवस असाच संपला. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.